अगदी स्पॉन्जी चटपटीत असा दहीवडा बनवणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे एक खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवला आहे दहीवडा. हा दहीवडा अगदी स्पॉन्जी होतो, टेस्टलाही खूप छान लागतो, बनवायला अगदी सोपा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आहे. डाळ स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. आता डाळ भिजत ठेवायची, त्यासाठी आपण डाळ बुडेल इतपत पाणी आपण यात ठेवायचं आहे आणि 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायची. तर इथं 4 ते 5 तास झालेत. व्यवस्थित बघूया डाळ भिजली आहे का. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, डाळीचा तुकडा पडतोय, डाळ छान भिजली आहे. पाणी थोडंसं निथळून घेतले आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे. तर हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता छान अशी बारीक वाटून झाली डाळ. आता मी हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. याच पद्धतीने बाकीची डाळसुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर सगळी डाळ मी इथं वाटून घेतली अशा पद्धतीने. आता आपल्याला यात घालायला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी मी 1 इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची आणि थोडासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला ही पेस्ट या वाटणात घालून घ्यायची, डाळीच्या वाटणात. चवीनुसार मीठ घालूया आणि हे एक 5 ते 7 मिनिटं छान हाताने एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे अशा पद्धतीने. थोडीशी पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही वरून घालू शकता. तर हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं आहे. आता हे जे दही होतं, हे मी दही रात्रीच लावलं होतं. अगदी फ्रेश दही आहे. हे सुद्धा आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. यात 1 वाटी साखर घालते आहे. दही तसं फ्रेशच आहे, खूप आंबट नाही. आणि 1 मिरचीची पेस्ट घातली आहे आणि थोडंसं मीठ घातले. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे सगळं दह्यात घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी वापरलं आहे कारण दही खूप घट्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे. आता इथं पिठालासुद्धा आपले 10 मिनटं झालेत. तर आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे सेट. आता आपण तेल तळायला ठेवूया आणि हे पीठ परत आपण एकाच डायरेक्शनमध्ये 5 ते 7 मिनटं छान फेटून घेऊया, जेणेकरून हलकं होतं. तर एक वडा घालून दाखवते तुम्हाला पाण्यात कसा तरंगतो. तर अशा पद्धतीने पाण्यावर हा वडा तरंगला पाहिजे आणि ह्याला पुन्हा उचललं तरीसुद्धा हा अख्खा उचलला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा अगदी हलका वडा आपला झाला आहे. तर आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर मी हे कढईत घालून घेते. तेल छान तापले. आता वडे एकदा पलटी केल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत. एकसारखे हलवत आपल्याला हे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, व्यवस्थित एकसारखे हलवत आपण हे लालसर रंगावर तळून घेणार आहोत. इथं आपलं वड्यांचा रंगसुद्धा बदलला आहे. आता हे काढून घेऊया. तर वडे व्यवस्थित निथळून मी काढून घेते अशा पद्धतीने. आता हे वडे आपल्याला पाण्यात घालायचे, व्यवस्थित भिजतात. 5 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. व्यवस्थित वडे भिजले की आता आपण हे दह्यात घालूया. अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून पाण्यात थोडेसे भिजवून नंतर पिळून घ्यायचे हलक्या हाताने आणि मग आपल्याला या दह्यात घालून घ्यायचे. दहीवडा बनवायला अगदी सोपा आहे आणि अशा पद्धतीने बनवला तर तुमचा दहीवडा अगदी स्पॉन्जी तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण हे दह्यात घालून घेऊया. अलगद हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे.
आणि थोडा वेळ मी झाकून ठेवते. तर बघूया एक 10 मिनिटानंतर आता आपला दहीवडा खाण्यासाठी अगदी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता. तर छान वडे आपले भिजलेत आणि ते आपण हे डिशमध्ये घालून घेऊया. त्याला छान डेकोरेट करण्यासाठी आता थोडीशी चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी घालून डाळिंबाच्या दाण्यांनी डेकोरेट करून घेणार आहोत. तर मस्तपैकी आपली दहीवड्यांची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.